नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. येत्या 22 जानेवारीला म्हणजेच गुरुवारी आलेली आहेत माघी गणेश जयंती. माघी गणेश जयंती हा दिवस अतिशय महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो. या दिवशी गणपती बाप्पांचा जन्म झाला होता, म्हणून या दिवशी गणेश जयंती ही साजरी केली जाते. माघ शुद्ध चतुर्थी तिथी विविध नावांनी ओळखली जाते. माघ शुद्ध चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी, वरद चतुर्थी असे देखील म्हटले जाते. गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या, म्हणजेच ज्या दिवशी गणेश जन्म झाला, तो दिवस होता माघ शुद्ध चतुर्थी. तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध जोडला गेला आहे. माघ शुद्ध चतुर्थी ही गणेश चतुर्थी म्हणून साजरी केली जाते. या तिथीचे वैशिष्ट्य म्हणजे या तिथीला श्री गणेशाचे तत्त्व हे नेहमीच्या तुलनेत 1,000,000 कार्यरत असते, अशी धार्मिक मान्यता आहे. आणि म्हणून या दिवशी गणपती बाप्पा हे आपल्या सर्व भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी स्वतः पृथ्वीवरती येत असतात. आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच श्री गणेशाच्या पूजेसोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत. गुरुवारी माघी गणेश जयंतीला तुम्ही एक वेळ उपवास नाही केला तरीही चालेल, पण 21 तांदळाचा हा अतिशय प्रभावी उपाय करा. हा उपाय केल्याने तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल. बाप्पांच्या कृपेने घरात भरभराट होईल, दारिद्र्य गरिबी ही नष्ट होईल. तर हा 21 तांदळाचा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळेत करायचा आहे, याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच हाईप बटनला देखील क्लिक करा. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे, तर हा उपाय आपल्याला गुरुवारी माघी गणेश जयंतीला करायचा आहे. अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा केव्हा तुम्हाला शक्य होईल तेव्हा तुम्ही हा 21 तांदळाचा उपाय करू शकता. जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे, तर हा उपाय तुम्ही तुमची इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी करू शकता. आता या माघी गणेश जयंतीला सर्वजण व्रत करत असतात. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वजण या दिवशी व्रत करत असतात, कारण या दिवशी व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जो व्यक्ती या दिवशी व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करतो, त्या व्यक्तीला गणपती बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो. त्या व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडथळे हे दूर होतात. घरात सुख समृद्धी आणि शांती येते. आरोग्य, धन आणि यशाची प्राप्ती होते. संतती प्राप्तीचे सुख लाभते. म्हणून आपण प्रत्येकजण या दिवशी उपवास करत असतो. परंतु तुम्हाला उपवास करताना एक महत्त्वाची गोष्ट ही लक्षात ठेवायची आहे की तुम्हाला या माघी गणेश जयंतीला दिवसभर व्रत करून गणपती बाप्पांची पूजा करायची आहे, परंतु संध्याकाळी चंद्राचे दर्शन तुम्हाला करायचं नाही. इतर वेळी आपण संकष्टीला किंवा विनायक चतुर्थीला व्रत करून रात्री चंद्राची पूजा करून हे व्रत सोडत असतो, परंतु तुम्हाला माघी गणेश जयंतीला चंद्राची पूजा करायची नाही किंवा चंद्राचं दर्शनसुद्धा तुम्हाला घ्यायचं नाही. फक्त दिवसभर उपवास करायचा आहे. संध्याकाळी गणपती बाप्पांची आरती करून तुम्हाला व्रत जे आहे तर ते सोडून द्यायचं आहे. शक्य असेल तर या दिवशी चुकूनसुद्धा तुम्ही चंद्राकडे बघू नका. याचे वाईट विपरीत परिणाम जे आहेत तर ते आपल्याला भोगावे लागत असतात. त्याचबरोबर या दिवशी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमच्या घरामध्ये अजूनही गणपती बाप्पांची मूर्ती नसेल तर ती मूर्ती आणण्यासाठी हा दिवस सर्वोत्तम मानला जातो. मग तुम्ही चांदीची आणू शकता, सोन्याची आणा किंवा तुम्ही पंचधातूची सुद्धा ही मूर्ती जी आहे तर ती आणू शकता. फक्त ही मूर्ती आणल्यानंतर त्यावर आपल्याला गंगाजलाने अभिषेक घालायचा आहे किंवा पंचामृताने अभिषेक घालायचा आहे. आणि ही जी मूर्ती आहे तर ही आपल्या देवघरामध्ये स्थापित करायची आहे. आणि जर अगोदरच तुमच्या देवघरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर तिथे तुम्हाला विधिवत या दिवशी पूजा करायची असते. आता व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो 21 तांदळाचा उपाय सांगणार आहे, तर हा अत्यंत प्रभावी असा उपाय आहे. जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल,
प्रत्येकाच्या मनात काही ना काही इच्छा असते, अगदी माझ्यापासून ते तुमच्यापर्यंत. आणि आपली प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण मेहनत करत असतो. परंतु मेहनतीला नशिबाची साथ मिळावी, त्या मेहनतीमध्ये यश मिळावं म्हणून आपल्याला हा जो उपाय आहे तर हा करायचा आहे. मग तुमची इच्छा नोकरी प्राप्तीबद्दल असेल, धनप्राप्तीबद्दल असेल, मुलांची प्रगती होण्याबद्दल असेल, पतीची प्रगती होण्याबद्दल असेल, कर्जमुक्तीबद्दल असेल, किंवा जी काही तुमची शारीरिक मानसिक इच्छा असेल तर ती पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा उपाय जो आहे तर तो गणेश जयंतीला करू शकता. ज्या पण घरात हा एक उपाय केला जातो त्या घराची वर्षभर भरभराट होते. गणपती बाप्पांच्या कृपेने त्या घरातील गरिबी आणि दरिद्रता ही नष्ट होते. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला या गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे. उठल्यानंतरनं आपल्याला स्वच्छ स्नान करायचं आहे. या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला पांढरे तीळ आणि थोडंसं गंगाजल टाकायचं आहे. कारण या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी असे देखील म्हटले जाते आणि या दिवशी तिळाचं खूप मोठं महत्त्व आहे. म्हणून या दिवशी जास्तीत जास्त तिळाचा वापर तुम्हाला करायचा आहे. स्वच्छ स्नान करून झालं की गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत. बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती पंचामृताने किंवा शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे. फोटो असेल तर स्वच्छ पुसून काढायचा आहे. यानंतर एका पाटावरती थोडेसे तांदूळ टाकायचे आहेत आणि यानंतर त्या तांदळावरती थोडंसं हळदी कुंकू अर्पण करून त्यावरती आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे. त्यानंतर गणपती बाप्पांना हळद, कुंकू, अक्षदा, दुर्वा अर्पण करायच्या आहेत. जास्वंदाची फुलं असेल तर ती अर्पण करायची आहेत आणि गणपती बाप्पांना तिळगुळाचा लाडू जो आहे तर तो प्रसाद म्हणून अर्पण करायचा आहे. धूप, दीप, अगरबत्ती लावून तुम्हाला वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता. जेव्हा तुम्ही अशा विधिवत पद्धतीने बाप्पांची पूजा करता तेव्हा बाप्पा प्रसन्न होतात आणि यानंतर जेव्हा तुम्ही काही उपाय करताना तेव्हा त्या उपायाचं बाप्पांच्या कृपेने तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होत असते. आता या दिवशी गणपती बाप्पांना घरातील प्रत्येक व्यक्तीने थोडे थोडे तीळ जे आहे तर ते अर्पण करायचे आहे आणि तीळ अर्पण करत असताना आपली इच्छा व्यक्त करायची आहे. असं म्हटलं जातं की गणेश जयंतीच्या दिवशी आपण बाप्पांना तीळ अर्पण करताना आपली इच्छा व्यक्त केली तर ती नक्कीच पूर्ण होते. यामुळे जे मुलं शिक्षण घेणारी आहेत तर त्यांनीसुद्धा हा उपाय नक्की करायचा आहे, जेणेकरून त्यांची देखील अभ्यासामध्ये प्रगती होईल. आता हा 21 तांदळाचा उपाय करण्यासाठी तुम्हाला 21 अखंड तांदूळ घ्यायचे आहेत. तांदूळ घेताना कुठेही तुटलेले फुटलेले घेऊ नका. जर आपण गणपती बाप्पांना तुटलेले फुटलेले तांदूळ जर अर्पण केले तर आपल्या घरात गरिबी आणि दरिद्रता येत असते. म्हणून गणपती बाप्पांना ज्या काही वस्तू तुम्ही अर्पण करत असतात तर त्या अखंडच घ्यायच्या असतात. यानंतर त्या 21 तांदळावरती तुम्हाला थोडंसं हळद आणि कुंकू टाकायचं आहेत आणि ते लाल पिवळे तांदूळ तुम्हाला करून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याच्या अक्षदा तुम्हाला बनवायच्या आहेत. यानंतर गणपती बाप्पांसमोर तुम्हाला एक आसन टाकायचं आहे. आसनावरती बसायचं आहे. बाप्पांसमोर सर्वप्रथम दिवा जो आहे तर तो लावून घ्यायचा आहे. कारण आपण जेव्हा कोणता उपाय करतो किंवा सेवा करतो तर ती सेवा पोहोचवण्याचं काम जो आहे तो दिवा करत असतो. म्हणून अग्नीच्या साह्याने कोणतीही पूजा जी आहे तर ती केली जाते. म्हणून उपाय करताना सुद्धा सर्वप्रथम दिवा लावायचाच आहे आणि यानंतर या उपायाला सुरुवात करायची आहे. त्यानंतर या 21 अक्षदा तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायच्या आहेत आणि ओम गण गणपतये नमः, ओम गण गणपतये नमः या मंत्राचा 21 वेळा जप करायचा आहे. यानंतर तुम्हाला 3 वेळा गणपती अथर्वशीर्षमचं पठण करायचं आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही 11, 21 किंवा 101 आवर्तने सुद्धा करू शकता. परंतु एवढे शक्य नसेल तर किमान 3 वेळा तरी आपल्याला बाप्पांचं गणपती अथर्वशीर्षम जे आहे त्याचं पठण करायचं आहे आणि शेवटी एकदा फलश्रुती तुम्हाला म्हणायची आहेत आणि 3 वेळा गणपती स्तोत्राचं सुद्धा पठण करायचं आहे. जर तुम्हाला वाचता लिहिता येत नसेल तर तुम्ही श्रवणसुद्धा करू शकता. यानंतर काय करायचं आहे, ज्या अक्षदा आपल्या हातामध्ये आहे तर त्या हाताची मूठ ही आपल्याला घट्ट बंद करायची आहेत. मनोमन आपली इच्छा व्यक्त करायची आहेत. बाप्पांकडे इच्छापूर्तीसाठी आपल्याला साकडं घालायचं आहे आणि यानंतर काय करायचं आहे, त्यातली एक एक अक्षदा आपल्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहेत. अर्पण करत असताना ओम गण गणपतये नमः असं म्हणत इच्छा व्यक्त करायची आणि असं एक एक करून तुम्हाला एक एक अक्षदा या बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. एक अक्षदा अर्पण केल्यानंतर
मंत्र म्हणायचा, इच्छा व्यक्त करायची आणि ती अक्षदा बाप्पांच्या चरणी अर्पण करायची. पुन्हा दुसरी अक्षदा हातात घ्यायच्या आहेत, मंत्र म्हणायचा, इच्छा व्यक्त करायची आणि दुसरी अक्षदा ही बाप्पांना अर्पण करायची आहेत. एकाच वेळी तुम्ही ह्या अक्षदा अर्पण करू नका, कारण आपल्याला प्रत्येक अक्षदाला एक मान द्यायचा असतो. तर अशा पद्धतीने तुम्ही 21 वेळा मंत्राचं पठण करून 21 वेळा तुमची इच्छा बोलून तुम्हाला हे तांदूळ म्हणजेच या अक्षदा बाप्पांना अर्पण करायच्या आहेत. यामुळे बघा, आपल्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा ही पूर्ण होते. आपल्या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळत असते. तसेच हा उपाय केल्याने कुंडलीतले सर्व ग्रह हे मजबूत होतात आणि आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते. तसेच योगायोगाने ही गणेश जयंती गुरुवारी आलेली आहे, त्यामुळे गुरुवारच्या दिवशी अजून खास काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात. जेव्हा असे योग एकत्र येतात तेव्हा सर्वार्थ सिद्धी योग निर्माण होतो आणि या सर्वार्थ सिद्धी योगामध्ये तुम्ही अजून काही उपाय केले तर ते सुद्धा खूप प्रभावी ठरत असतात. आणि म्हणून जर तुमच्या घरामध्ये सतत पैशांच्या अडचणी येत असतील, घरामध्ये पैसा टिकत नाही, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील, तर अशावेळी तुम्ही 21 तांदूळ घ्यायचे आहेत. त्या तांदळावरती तुम्हाला हळद कुंकू टाकून त्या लाल पिवळ्या अक्षदा बनवायच्या आहे. एक लाल रंगाचा कपडा घेऊन त्यामुळे तुम्हाला ह्या अक्षदा बांधायच्या आहेत आणि यानंतर याची पोटली तयार करून तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये माता लक्ष्मीसमोर ही पोटली ठेवायची आहेत. यानंतर 3 वेळा महालक्ष्मी अष्टकमचं पठण करायचं आहे, 1 वेळा श्रीसुक्तमचं पठण करायचं आहे आणि आपल्या आर्थिक समस्या दूर होण्यासाठी माता लक्ष्मीला प्रार्थना करायची आहे. यानंतर ही पोटली तिथून उचलायची आहेत आणि तुमच्या घरामध्ये जी तिजोरी आहेत, पैसे ठेवण्याची जागा आहे, तर तिथे तुम्हाला ही पोटली जी आहे तर ती ठेवून द्यायची आहेत. यामुळे आपल्या घरात भरभराट होईल, घरातील दारिद्र्य आणि गरिबी ही नष्ट होईल, घरातल्या सर्व आर्थिक अडचणी ज्या आहेत तर त्या देखील दूर होतील आणि घरातील प्रत्येक व्यक्तीची प्रगती होईल. घरातल्या मुलांची सुद्धा या उपायाने प्रगती होते. घरात सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर, धनसंपदा नांदत असते. त्यामुळे हा जो उपाय आहे तर हा सुद्धा तुम्ही उद्या म्हणजे गुरुवारी गणेश जयंतीला आवर्जून करायचा आहे. त्याचबरोबर तुमच्या घराजवळ जर गणपती बाप्पांचं मंदिर असेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला गणपती बाप्पांच्या मंदिरात जाऊन दर्शन करायचं आहे. यथाशक्ती तुम्हाला जितके होईल तितके तिळाचे लाडू जे आहेत तर ते सुद्धा मंदिरामध्ये प्रसाद म्हणून द्यायचे आहेत. हा उपाय जर तुम्ही केला तर बाप्पांचा आशीर्वाद हा प्राप्त होतो असं देखील म्हटलं जातं. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.